Hello friends, I am Pramod sir. I welcome you all in this second semester diploma lecture series. This is Applied Mathematics lecture number 11. In lecture number 10, we have seen rules, okay, 3 rules and some simple problems and some formulas, okay. तर आपल्याला माहितीच आहे लास्ट लेक्चर आपण काही रूल्स आणि फॉर्म्युलेज घेतलेत आणि काही छोटे छोटे एक्झाम्पल सिंपल प्रॉब्लेम घेतलेत. तर कुठलाही डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात सुरुवातीला जे गिवन आहे ई पार्ट तो लिहा. त्यानंतर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स म्हणजे डी बाय डी एक्स घ्या दोन्ही साइडचं. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ वाय असेल तर ते डी वाय बाय डी एक्स होईल. आणि राईट हँड साइडला कुठला रूल वापरायचा ते ठरवा. जर राईट हँड साइडला डिवायडिंग घेतल्यानंतर राईट हँड साइडला जर प्लस मायनस आलं तर रूल नंबर 1 अप्लाय होईल. मल्टिप्लिकेशन आलं तर प्रॉडक्ट रूल अप्लाय होईल. क्वेश्चन आला न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर क्वेश्चन रूल अप्लाय होईल. रूल वापरल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचा ते ठरवायचं. आणि फॉर्म्युला कशाला वापरायचा? ज्याला डी बाय डी एक्स आहे त्यालाच फॉर्म्युला वापरायचा. ज्याला डी बाय डी एक्स नाही ते ऍज इट इज राहील, त्याला काही प्रॉब्लेम, ते ऍज इट इज ठेवायचं. आणि फॉर्म्युला वापरल्यानंतर जर काही त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करता आलं तर म्हणजे सिम्प्लिफिकेशन पॉसिबल असेल तर ते सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. ह्या कॉमन स्टेप्स आहेत, राईट. त्यानंतर रूल नंबर 1, 2, 3 पाहिला आपण, एकदा रिवाइज करूया रूल नंबर 1, 2, 3. आणि अजून एक रूल आहे पहा, रूल नंबर 4, तो एक घेऊया. ओके. तर फॉर्म्युले तर तुमचे लर्न आहेत सगळ्यांचे. 18 फॉर्म्युलेज आहेत, बेसिक फॉर्म्युले. तुम्ही 25 टाइम्स लिहिलेले आहेत. ज्याला आठवत नसतील फॉर्म्युले त्यांनी रोज एक फॉर्म्युला 25 टाइम्स लिहिला तरी ते लर्न होईल. ओके. ऍक्च्युली ते लर्न म्हणजे डिराईव्ह कसं झालं हे महत्वाचं आहे, पण डेरिव्हेशन आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला तरी मी तुम्हाला पहिले 2-3 फॉर्म्युले डिराईव्ह एक लक्षात कसं ठेवायचं याचं टेक्निक सांगितलेलं आहे, राईट. तर आपण रूल्स एकदा रिवाइज करूया. ओके. इफ u and v are any two functions or any two functions, okay, then rule number 1, addition or subtraction rule. काय? d by dx of u plus or minus v. If there are two functions u and v and there is addition or subtraction, addition subtraction आलं तर रूल काय सांगतात? प्रत्येकाचं d by dx सेपरेट घ्या. ओके. आणि मध्ये जे काही साइन आहे ते ऍज इट इज ठेवा. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस ठेवा. ओके. रूल नंबर 2, जर मल्टिप्लिकेशन आलं u इंटू व्ही आलं तर प्रत्येकाचं एकदा डी बाय डी एक्स घ्यायचंय आणि जो राहिलेला आहे तो त्याला इंटू करायचा आहे आणि दुसऱ्याचं डी बाय डी एक्स घेताना म्हणजे प्लस साइन द्यायचं. म्हणजे समजा व्हीचं डी बाय डी एक्स घेतला आपण तर त्याला u इंटू असेल. ओके. प्लस आता v इंटू डी बाय डी एक्स ऑफ u असेल. ओके. व्हीचं डी बाय डी एक्स घेतलं त्याला u इंटू प्लस यूचं डी बाय डी एक्स घेतलं त्याला v इंटू. हा प्रॉडक्ट रूल आहे, त्याला काय म्हणतात? प्रॉडक्ट रूल और मल्टिप्लिकेशन रूल आपण म्हणूया प्रॉडक्ट रूल. ओके. त्यानंतरचा रूल आहे क्वेश्चन रूल. क्वेश्चन म्हणजे काय? जर डी बाय डी एक्स घेताना जर क्वेश्चन आला u बाय v, न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर हा रूल काय सांगतो? v इंटू डी बाय डी एक्स ऑफ u. आधी न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्यावेळेस त्याला डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. ते मायनस आहे हे फिक्स आहे. इथं प्रॉडक्ट रूल मध्ये कुठल्याही डी बाय डी एक्स आधी घेतलं तर ते चालेल, प्लस साइन तिथं, पण इथं नाही. आधी याचं डी बाय डी एक्स घ्यायचं न्यूमरेटरचं, त्याला डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. मायनस. आता उलट, आता व्ही यूचं डी बाय डी एक्स घ्यायचं, सॉरी व्हीचं डी बाय डी एक्स घ्यायचं, यू ने इंटू करायचं. अपॉन डिनोमिनेटर स्क्वेअर. ओके. हा आहे क्वेश्चन रूल. क्वेश्चन रूल. ओके. आणि अजून एक रूल आहे पहा, डी बाय डी एक्स ऑफ के इंटू यू.
के कॉन्स्टंट आहे असं जर आलं तर ते कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं, के इंटू डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन घेईल. ओके, म्हणजे फक्त कॉन्स्टंट आला तर डेरिव्हेटिव्ह झिरो होईल. पण जर तो कॉन्स्टंट एखाद्या व्हेरिएबलला अटॅच आला, फंक्शनला अटॅच आला, तर काय करायचं, टेक कॉन्स्टंट आउटसाइड आणि टेक डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन इंटू करायचं. ओके, याचं जर एक्झाम्पल घेतलं आपण तर याचं एक्झाम्पल काय होईल का, समजा असं आलं डी बाय डी एक्स ऑफ 2 sin x. ओके, मग हे काय होईल, टेक टू आउटसाइड डी बाय डी एक्स ऑफ sin x. ओके, मग याला फॉर्म्युला वापरा, व्हॉट इज द डी बाय डी एक्स ऑफ sin x, that is equal to 2 into d by dx of sin x is cos x. ओके, आलं लक्षात. जर कॉन्स्टंट फंक्शनला जोडून आला तर कॉन्स्टंट बाहेर घ्या आणि फंक्शनचं डी बाय डी एक्स. फक्त कॉन्स्टंट आला, फक्त 2 आला तर डी बाय डी एक्स 0 असेल, कारण 2 मध्ये चेंज होणार नाही. पण जर तो कॉन्स्टंट फंक्शनला अटॅच आला, कुठलाही फंक्शनला जर अटॅच आला, व्हेरिएबलला अटॅच आला, तर तो कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आणि डी बाय डी एक्स कशाचं घ्यायचं, फंक्शन किंवा व्हेरिएबलचं घ्यायचं. ओके, असं आलं समजा डी बाय डी एक्स ऑफ 3 e raised to x, तर काय होईल, 3 into d by dx of e raised to x. ओके, मग e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x 3 आहे तिथे राहील. फक्त d by dx of 3 आला ओनली तर याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. पण ते जर याला अटॅच आलं तर मात्र त्याला फंक्शन किंवा व्हेरिएबल अटॅच आलं तर त्याला आउटसाइड घ्या आणि डी बाय डी एक्स ऑफ दॅट फंक्शन किंवा व्हेरिएबल घ्या. ओके, आलं लक्षात. हे फक्त असं आलं तरच होईल, याला जर अटॅच आलं तर हे होईल लाईक दिस. रोल नंबर 4 लक्षात आलाय तुमच्या. ओके, तर चला तर मग घेऊया काही सिंपल प्रॉब्लेम्स, सम सिंपल प्रॉब्लेम्स. ओके, if y is equal to e raised to x minus 1 upon e raised to x tan inverse x, if y is equal to x tan inverse x, find dy by dx. So step number 1, कुठलाही dy by dx फाइंड करत असताना step number 1, given is y is equal to x into tan inverse x. Okay, step number 1 given. Step number 2, पहा काय फाइंड करायचं आपल्याला, dy by dx फाइंड करायचं आहे. dy by dx म्हणजेच काय आहे, dy by dx of y, राईट. y तर दिलाय म्हणजे y चं dy by dx घेतलं दोन्ही साइडची संपलं. ओके, but dy by dx means taking derivative of both sides. Taking derivative of both sides with respect to x. ओके, म्हणजेच काय, dy by dx of y. मग तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायचं का, नाही. राईट हँड साइडला कुठला व्हेरिएबल आहे, फंक्शनचा व्हेरिएबल काय आहे, एक्स आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. राईट हँड साइडचं जर व्हेरिएबल टी असेल तर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी, आणि क्वेश्चन काय, फाइंड डी बाय डी. फंक्शनचा व्हेरिएबल काय त्यानुसार त्याचं डेरिव्हेटिव्ह काय फाइंड करायचं असं क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. डी वाय बाय डी एक्स फाइंड करायला विचारलं तर टेकिंग डी बाय डी एक्स ऑफ बोथ साइड. डी वाय बाय डी टी फाइंड करायला विचारलं तर टेक डी बाय डी टी ऑफ बोथ साइड. डी वाय बाय डी टी फाइंड करायला विचारलं तर टेक डी बाय डी टी ऑफ बोथ साइड, कारण व्हेरिएबल जो आहे त्याच्याशी डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. So d by dx of left hand side and d by dx of right hand side x into tan inverse x. Okay. पहिली step given, then taking derivative of both sides म्हणजे d by dx, then d by dx of y dy by dx, and then we have to use the rule. आता रूल कुठला वापरायचा पहा, x आणि tan inverse x, there is a no sign. No sign means multiplication. x आणि tan inverse x मध्ये कुठलाही साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे कुठला रूल वापरायचा, प्रॉडक्ट रूल वापरायचा आपल्याला. ओके, काय प्रॉडक्ट रूल पहा, हा प्रॉडक्ट रूल. u into v असेल तर u into d by dx of p plus p into d by dx of u. ओके, सो काय होईल मग u is what, x. So x into d by dx of tan inverse x plus tan inverse x into d by dx of x. ओके, रूल वापरला, बाय प्रॉडक्ट रूल. कुठलाही डेरिव्हेटिव्ह घेताना महत्वाचे स्टेप, पहिली स्टेप
गिवन. दुसरी स्टेप टेकिंग डी बाय डी एक्स ऑफ बोथ साइड्स म्हणजे डी बाय डी एक्स. तिसरी स्टेप यूज रूल आणि फोर्थ स्टेप यूज फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला कशाला वापरायचा मग? ज्याला डी बाय डी एक्स त्यालाच फॉर्म्युला येईल, ज्याला डी बाय डी एक्स नाही ते कीप ॲज इट इज. ओके, सो हे डी बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स कॅन कीप ॲज इट इज. ओके, ज्याला डी बाय डी एक्स त्यालाच फॉर्म्युला येईल. ज्याला डी बाय डी एक्स नाही ते ॲज इट इज. ओके, सो हे मग tan इनवर्स एक्स काय फॉर्म्युला? tan इनवर्स एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं पहा, काहीच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. हा फॉर्म्युला आहे का? लिहिलाय तुम्ही 25 टाइम्स. त्यानंतर tan इनवर्स एक्स ॲज इट इज. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स? 1 बाय फॉर्म्युला, बाय फॉर्म्युलेज. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन बाय फॉर्म्युलेज. सो हे काय येईल मग? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू x/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस tan इनवर्स एक्स. त्याच्यात काही सिम्प्लिफाय होत आहे, काही कॉमन निघतंय, काही कॅन्सल होत असेल तर करा, नसेल तर कीप ॲज इट इज. दिस इज युअर फायनल आन्सर. dy by dx is equal to x/1 plus x square plus tan inverse x. ओके, 1 किंवा 2 मार्कची सिंपल ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑनलाईन एक्झामला येऊ शकतात असे. ओके, नेक्स्ट example. If y is equal to e raised to x upon x, if y is equal to e raised to x upon x, find dy by dx. Okay, so step number 1, write given y is equal to e raised to x upon x. Next step, taking derivative of both sides, taking derivative of both sides with respect to x. Okay, so dy by dx of y, dy by dx of right hand side, e raised to x upon x. Okay, पहिली स्टेप गिवन, त्यानंतर टेकिंग dy by dx of both sides म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड with respect to x, then dy by dx of y dy by dx. रूल, नाउ वी हैव टू यूज रूल. कुठला रूल वापरणार? क्वेश्चन, न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आला तर क्वेश्चन रूल वापरायचा. ठीक, काय क्वेश्चन रूल पहा. रूल नंबर 3, क्वेश्चन रूल. dy by dx of u upon v is equal to what? अगोदर न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय डी बाय डी एक्स, त्याला डिनोमिनेटरने मल्टिप्लाय केलंय मायनस उलट अपॉन डिनोमिनेटर स्क्वेअर. म्हणजे काय होईल पहा, युजिंग क्वेश्चन रूल हे काय होईल पहा, एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स. याचं डी बाय डी एक्स घ्यायचं असं लक्षात ठेवायचं, मग त्याला इंटू हे येणार आहे ऑब्विसली, मायनस उलट e raised to x into dy dx of x upon x square, v square, v म्हणजे काय इथे x आहे, डिनोमिनेटर स्क्वेअर बाय क्वेश्चन रूल. ओके, आता रूल वापरला, रूल नंतर काय फॉर्म्युला वापरायचा. सो dy by dx is equal to कोणाचा फॉर्म्युला घ्यायचा? ज्याला dy by dx त्याचा फॉर्म्युला वापरायचा, ज्याला dy by dx माहिती आहे ॲज इट इज ठेवायचं. म्हणजे x, व्हॉट इज द dy by dx ऑफ e raised to x and what is the dy by dx of x, एवढंच बस, बाकी काय नाही. ओके, मग काय x राहील, व्हॉट इज द dy by dx ऑफ e raised to x, e raised to x मायनस e raised to x ॲज इट इज राहील, व्हॉट इज द dy by dx ऑफ x, 1. ते कुठून घेतोय मी? हे फॉर्म्युले अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, हा वापरला फॉर्म्युला बाय फॉर्म्युला. म्हणजे कुठलंही डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना 4 ते 5 स्टेप्स कॉमन आहेत. पहिली स्टेप राईट गिवन, दुसरी स्टेप टेक डी बाय डीएक्स म्हणजेच काय टेकिंग डेरिव्हेटिव्ह बोथ साइड, तिसरी स्टेप यूज रूल, फोर्थ स्टेप यूज फॉर्म्युला, नेक्स्ट स्टेप सिम्प्लिफाय. जर त्याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होत असेल, काही सिम्प्लिफिकेशन होत असेल तर ते सिम्प्लिफिकेशन करा. ओके, काय सिम्प्लिफिकेशन? So dy by dx is equal to what? e raised to x कॉमन दिसते, त्याकडे कॉमन मग काय लिहाय x minus 1 upon x square. ओके,
e raised to x कॉमन घेतलं तर इथे x राहील मायनस इथे 1 राहील e raised to x त्याच्यामुळे x करायला दिस इज युअर फायनल आन्सर. ओके 1 मार्क्सचे छोटे छोटे सिंपल प्रॉब्लेम्स. ओके नेक्स्ट. If y is equal to e raised to x plus 1 upon e raised to x minus 1, find dy by dx. Okay, dy by dx find करता असताना कुठली बी महत्वाची स्टेप. स्टेप नंबर 1, राइट गिवन e raised to x plus 1 upon e raised to x minus 1. ओके गिवन. देन काय फाइंड करायचं आपल्याला? dy by dx फाइंड करायचं. dy by dx म्हणजेच काय? d by dx of y. dy by dx. मग y तर दिलेलं आहे. टेकिंग d by dx of both sides. d by dx of both sides म्हणजेच काय? टेकिंग डेरिव्हेटिव्ह of both sides. Taking derivatives of both sides. With respect to x. मग काय होईल? d by dx of y. d by dx of right hand side. e raised to x plus 1 upon e raised to x minus 1. Okay. d by dx of y is dy by dx. ओके मी याला काय रूल कुठला वापरायचा? कसं करणार? रूल कुठला वापरायचा? जर डी बाय dx पुढे प्लस मायनस आलं तर फर्स्ट रूल, इंटू आलं तर प्रॉडक्ट रूल आणि क्वेश्चन आला न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर क्वेश्चन रूल. ओके काय क्वेश्चन रूल? डी बाय dx ऑफ u बाय v. डी बाय dx ऑफ u अपॉन v काय? v इंटू डी बाय dx ऑफ u मायनस u इंटू डी बाय dx ऑफ v अपॉन v स्क्वेअर हा v आहे. ओके आणि हा u आहे. ओके सर मग हा u झाला हा v झाला म्हणजे हे काय येणार? e raised to x minus 1 into d by dx of e raised to x plus 1. ओके मायनस साइन. आता e raised to x plus 1 into d by dx of e raised to x minus 1 upon e raised to x minus 1 square. Okay, this is the question rule. This is question rule. आणि हा कधी वापरायचा? न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं. ओके इथे डी बाय dx देताना न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलंय म्हणून. सो dy बाय dx इज इक्वल टू काय येईल? आता ज्याला डी बाय dx आहे त्याला फॉर्म्युला वापरायचा. ओके आणि ज्याला डी बाय dx नाहीये त्याला फॉर्म्युला वापरायचा नाही. कीप ॲज इट इज. हे ॲज इट इज राहील. तर हे राहील e raised to x minus 1. आता याचं डी बाय dx प्लस मायनस आलं तर काय होतं? सेपरेट सेपरेट येतं ना. रूल नंबर 1 काय सांगतोय? प्लस मायनस आलं तर सेपरेट होईल म्हणजे डी बाय dx ऑफ e raised to x काय येणार? e raised to x येणार प्लस डी बाय dx ऑफ 1 कॉन्स्टंट काय येणार? 0 येणार मायनस e raised to x प्लस 1 मायनस हे ॲज इट इज राहील e raised to x प्लस 1. आता याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आपल्याला. हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना जर प्लस मायनस आलं तर सेपरेट घ्यायचं प्रत्येकाचं डी बाय dx आणि मध्ये जे साइन आहे ते म्हणजे डी बाय dx ऑफ e raised to x काय येणार? e raised to x. त्यानंतर मायनस साइन डी बाय dx ऑफ 1 काय येणार? 0 येणार. ओके पहिला रूल वापरला आपण याचं डी बाय dx फाइंड करताना. प्लस मायनस आलं की प्रत्येकाचं सेपरेट डी बाय dx घ्यायचं आणि मध्ये जे साइन आहे ते ठेवायचं. याच्या आधी कुठला रूल वापरला? इथं क्वेश्चन रूल वापरला. पण परत डी बाय dx घेताना जर परत रूल वापरायची वेळ आली तर परत वापरायचा कारण डिपेंड्स करतं ते. डी बाय dx घेताना जिथं जिथं दोन फंक्शन आले प्लस मायनस आलं तर सेपरेट घ्यायचं. इंटू आलं तर क्वेश्चन रूल प्रॉडक्ट रूल आणि क्वेश्चन न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर क्वेश्चन रूल. ओके अपॉन e raised to x minus 1 स्क्वेअर. म्हणजे असं काही नियम नाही रूल एकदाच वापरला पाहिजे. परत गरज पडली तर परत रूल वापरता येतो. ठीक आहे डी बाय dx घेताना. आता रूल झाला वापरून. ओके फॉर्म्युला वापरला. हे फॉर्म्युला वापरला इथे रूल आणि फॉर्म्युले दोन्ही इथे वापरले कारण रूल काय डी बाय dx प्लस मायनस आलं तर सेपरेट घ्या. सेपरेट घेतल्यानंतर डी बाय dx ऑफ e raised to x e raised to x आलं फॉर्म्युला वापरला. डी बाय dx ऑफ 1 0 आलं कारण 1 कॉन्स्टंट आहे म्हणजे फॉर्म्युले बी वापरले आपण इथे. ओके आता याला सिम्प्लिफाय करूया. मग काय येणार आहे?
dy by dx is equal to e raised to x plus 1. Here I e raised to x, e raised to x minus 1 minus e raised to x minus 1 0 or e raised to x minus 0 e raised to x पहले का e raised to x plus 1 upon e raised to x minus 1 square. ओके किस मग याच्यामध्ये काही कॉमन निघतंय का बघूया सिम्प्लिफाय करता येईल e raised to x कॉमन निघेल राहिलं काय मग e raised to x minus 1 minus e raised to x plus 1 okay upon e raised to x minus 1 square. Simplify करते हैं okay e raised to x is common so next step is dy by dx is equal to e raised to x. Now simplifying bracket. So here I will e raised to x minus 1 till minus e raised to x and minus it is plus minus minus. Bracket काढ लेते पहा. Okay e raised to x minus 1 हे minus 4 हे minus 1 आणि हे plus minus minus होईल. Okay upon e raised to x minus 1 square. Okay, so e raised to x sign plus e raised to x sign minus. So this to get cancelled. Plus opposite sign असतील तर cancel होईल ना आणि minus 1 and minus 1 there is the same sign so addition minus 1 minus 2. So this is equal to minus 2 e raised to x upon e raised to x minus 1 square. Okay. So in this way कुठलंही डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना स्टेप्स कॉमन आहेत. पहिली स्टेप राईट गिवन, सेकंड स्टेप टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स म्हणजे डी बाय डीएक्स, थर्ड स्टेप यूज प्रॉपर रूल, फोर्थ स्टेप यूज प्रॉपर फॉर्म्युला and fifth step simplify the given. After using the formula simplify. Okay, that's it. Next. If y is equal to sin x upon 1 minus cos x, if y is equal to sin x upon 1 minus cos x, find dy by dx. Okay, so first write the given y is equal to sin of x upon 1 minus cos x. Step 1. काय फाइंड करायचं आपल्याला dy by dx. dy by dx म्हणजेच काय d by dx of y. y दिलेला आहे. So taking d by dx of both sides. d by dx of both sides म्हणजेच काय taking derivative with respect to x. Taking derivative of both sides with respect to x. So d by dx of y and d by dx of right hand side. d by dx of sin of x upon 1 minus cos of x. Okay. So dy by dx of y is dy by dx is equal to आलं. आता याला आपल्याला रूल वापरायचा. कुठला रूल वापरायचा पहा. न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर क्वेश्चन रूलच येतो. काय येतो क्वेश्चन रूल? काय क्वेश्चन रूल पहा डी बाय dx of u upon v. काय मग v into d by dx of u minus u into d by dx of v upon v square. ओके. मग आता इथे u काय झाला sin x, v काय झाला 1 minus cos x. म्हणजे हे येणार 1 minus cos of x. हा न्यूमरेटर किंवा डिनोमिनेटर एकापेक्षा जास्त टर्म्स आले तर त्याला ब्रॅकेट घ्यायचं रूल वापरताना. ओके. सो इथं 2 टर्म्स आहेत म्हणून याला ब्रॅकेट घेतलं. v into d by dx of u sin of x. इथे स्पेस पूर्ण नाही. इकडे घेऊया. हा dy by dx of it is dy by dx
इज इक्वल टू व्हॉट, आता हे यू आणि हे व्ही. ओके, डिनोमिनेटर किंवा न्यूमरेटर कुठेही एकापेक्षा जास्त टर्म्स आले तर त्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं रूल वापरताना. इथं 2 टर्म्स आहेत म्हणून ब्रॅकेट घेऊया. म्हणजे व्ही 1 मायनस कॉस ऑफ एक्स इंटू डिवाइड एक्स ऑफ यू. यू म्हणजे साइन ऑफ एक्स मायनस साइन ऑफ एक्स यू इंटू डिवाइड एक्स ऑफ पी. पी म्हणजेच काय 1 मायनस कॉस ऑफ एक्स अपॉन अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, दिस इज यूज ऑफ रूल. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचं. ओके, रूल नंतर फॉर्म्युला. सो डीवाय बाय एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ एक्स. ओके, आता फॉर्म्युला कुठल्याला वापरायचा, ज्याला डी बाय डी एक्स आहे त्यालाच फॉर्म्युला वापरायचा, ज्याला डी बाय डी एक्स नाही आहे त्याला फॉर्म्युला वापरायचा नाही. म्हणजे फक्त इथं डी बाय डी एक्स आहे तर यालाच फॉर्म्युला वापरायचा, बाकीच्याला वापरायचा नाही. सो डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज व्हॉट, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स इज कॉस ऑफ एक्स मायनस साइन ऑफ एक्स इंटू, आता हे डी बाय डी एक्स कसं फाइंड करणार पहा, मी इथे फाइंड करून दाखवतो. काय डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स, प्लस मायनस आलं तर आपण काय करतो सेपरेट घेतो. म्हणजे हे काय होणार डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ cos of x, right? हे हा जो पार्ट आहे ना मी हा करून दाखवतो इकडे. ओके, डिवाइड एक्स ऑफ 1 काय येणार 0 मायनस कॉस ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन ऑफ एक्स येणार. ओके, मायनस मायनस प्लस होणार 0 प्लस साइन ऑफ एक्स म्हणजेच काय आलंय साइन ऑफ एक्स आलं. ओके, मग ही जी व्हॅल्यू आहे याची 1 मायनस डिवाइड एक्स ऑफ 1 मायनस कॉस एक्स, याची व्हॅल्यू मी काय टाकणार साइन ऑफ एक्स इथे डायरेक्ट टाका. ओके, म्हणजे हे येणार साइन ऑफ एक्स अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो हे काय येणार मग डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, याला सिम्प्लिफाय करूया. मग आता हे रूल वापरला फॉर्म्युला वापरला झालं, शेवटची स्टेप असते सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय होत असेल तर इथे सिम्प्लिफाय होत आहे. मग याला मल्टिप्लाय करून घ्या 1 इंटू कॉस एक्स कॉस ऑफ एक्स मायनस कॉस ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स cos square x minus sin of x into sin of x sin square x upon 1 minus cos of x square. ओके, आता अजून काय सिम्प्लिफाय केला होईल dy by dx is equal to cos of x मायनस जर याच्यातून कॉमन घेतलं तर हे cos square x प्लस sin square x. ओके, अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स. ओके, याची व्हॅल्यू काय येईल 1 येईल पहा, याची व्हॅल्यू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. कारण ट्रिगोनोमेट्री म्हणजे हा फॉर्म्युला आहे पहा. कुठला आहे फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 1 येणार पहा. ओके, मग हे काय होणार डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू व्हॉट कॉस ऑफ एक्स मायनस 1 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स. किंवा याला आपण असं लिहू शकतो मायनस कॉमन घेतलं तर हे होईल 1 मायनस कॉस ऑफ एक्स अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. है सॉरी, इथं डिनोमिनेटरला स्क्वेअर आहे विसरायचं नाही. ओके, स्क्वेअर आहे मग एक 1 मायनस कॉस ऑफ एक्स आणि स्क्वेअर एक कॉस ऑफ एक्स जाईल म्हणजे हे झालं 1 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ एक्स. हा स्क्वेअर गेला इथं, हे मायनस कॉमन घेतलं तर याचं साइन बदलेल पहा 1 मायनस कॉस ऑफ एक्स. हा 1 मायनस एक्स आणि 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर हे कॅन्सल होईल ना एक. ओके, मग एक राहिले इथे. दिस इज युअर आन्सर. आलं लक्षात? तर हे होते काही सिंपल प्रॉब्लेम्स. तर मी तुम्हाला घरी होमवर्क साठी काही प्रॉब्लेम देतोय, ते होमवर्कचे प्रॉब्लेम करायची प्रॅक्टिस करायची. फक्त समजणं महत्वाचं नाहीये, समजल्यानंतर त्याच्यावरती प्रॅक्टिस होणं, त्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला अजून नोट्स दिलेल्या नाही, नोट्स मिळतील 1-2 दिवसात. ठीक आहे, त्याही पहा. पण असं एखादं एक्झाम्पल तुम्हाला समजलं तर त्यासारखे प्रॅक्टिससाठी तुम्ही प्रॉब्लेम्स घेणं गरजेचं आहे, बुक्स असेल किंवा नोट्स मधून. ठीक आहे, तर तुम्हाला मी काही होमवर्क साठी प्रॉब्लेम देतोय पहा, ते तुम्ही फाइंड करायचे. ठीक आहे, क्वेश्चन फाइंड dy by dx if
Number one, y is equal to e raised to x sin x. Y is equal to e raised to x into sin of x into, yeah. Second, y is equal to x plus 1, x minus 1, x plus 1 into x minus 1, याला u into v rule of multiplication. Y is equal to x raised to 4 into 4 raised to x. Next, y is equal to sin x upon x. Sorry, फिर ज़रा एक problem है. One plus root x upon 1 minus root x. Then next homework. Y is equal to x sin x plus cos x. Next, y is equal to I raised to x minus 1 upon x cube plus 2 cos of x. Next, y is equal to 3 x raised to 5 power plus e raised to x minus sin inverse x. Find dy by dx. Okay. These are 7 homework problem. You have to find dy by dx and subtract. ओके. तर हा प्रॉब्लेम मला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमच्या जीएफएमच्या थ्रू मला आले पाहिजे. ठीक आहे. दिस इज होमवर्क आणि सगळे तुम्हाला जर रूल्स आणि फॉर्म्युले समजलेले असतील त्याच्यावरून 100% येणार, सोडवता यायलाच हवे. रूल्स आणि जर फॉर्म्युले परत एकदा सांगतोय, हे प्रॉब्लेम परत एकदा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा त्याचा. फाइंड dy by dx इज इक्वल टू दिस प्रॉब्लेम आणि हे होमवर्क म्हणून 7 प्रॉब्लेम आजची आज कंप्लीट व्हायलाच हवे. तरच तुम्हाला हे बघा, मॅथमॅटिक्स असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिली स्टेप समजणं महत्वाचं आहे. समजल्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस होणं खूप महत्वाचं आहे. जर प्रॅक्टिस केली नाही तर तुमचं समजलेला उपयोग होणार नाही. त्यामुळे जे काही तुम्हाला समजलं नसेल तर परत परत एकदा व्हिडिओ पहा. रूल्स कुठले, रूल्स कसे वापरायचे, dy by dx फाइंड करताना काय काय स्टेप्स आहेत, कशा स्टेप्स वापरायच्या ते परत एकदा ते व्हिडिओ पहा. आपण घेतलं एक्झाम्पल म्हणून. फॉर्म्युले कुठले, मग स्टेप्स कुठले आहेत दिलेला प्रॉब्लेम, गिव्हन लिहायचं, त्यानंतर dy by dx घ्यायचं बोथ साईडचं, टेकिंग डेरिव्हेटिव्ह बोथ साईड. त्यानंतर रूल कुठला वापरायचा, रूल वापरल्यानंतर फॉर्म्युला वापरायचा, फॉर्म्युला वापरल्यानंतर सिम्प्लिफाय कसं करायचं. ह्या 5 स्टेप्स महत्वाच्या आहेत. ते समजलं की तुम्हाला हा कुठलाही प्रॉब्लेम दिला तर कम्प्लीट करता येईलच. तर मग मला गॅरंटी आहे तुम्ही हे सगळे 7 प्रॉब्लेम होमवर्क सॉल्व्ह करणार. ओके. तर हे होते सिंपल प्रॉब्लेम्स 1, 1, 2, 2 मार्कला असे येऊ शकतात फायनल पेपर मध्ये, किंवा फॉर्म्युले येऊ शकतात 1, 1 मार्क साठी. dy by dx of sin x ऑप्शन्स दिले जातील. रूल्स पण येऊ शकतात. dy by dx of u into is hot equal to what ऑप्शन दिले जातील. ओके. तर असे सिंपल प्रॉब्लेम्स किंवा फॉर्म्युले किंवा रूल्स येऊ शकतात, तर तुम्ही याची तयारी ठेवा डेरिव्हेटिव्ह. ओके. तर पुढच्या लेक्चरला आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत. तोपर्यंत थांबूया. ओके. थँक्यू.